आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तिला अचानक दम लागला आणि ती बेशुद्ध झाली. काय? ताई खूप घाबरलो ताई. मला कळलंच नाही मी काय करावं, म्हणून आम्ही ऍडमिट केलं तिला. नाही, तुम्ही आईला हॉस्पिटल मध्ये घेऊन आलात ते बरंच झालं. मामा ऐका, मला आईला बघायचंय प्लीज. बघ डॉक्टरांची राऊंड चालू आहे, ती झाल्यानंतर आपल्याला भेटता येईल. डॉक्टर, माझी आई कशी आहे आता? डॉक्टर, आई शुद्धीवर आली आहे का? सर नक्की झालंय काय आईंना? हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा. त्यांचं बीपी अचानक लो झालं होतं, त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला आणि त्या बेशुद्ध पडले. ते आता शुद्धीवर आले आहेत, आराम करते. पण काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? आम्ही योग्य ती ट्रीटमेंट त्यांना सुरू केली. रिकव्हर व्हायला थोडा वेळ लागेल, पण होतील त्या बऱ्या. काळजी करण्यासारखं काही नाही. डॉक्टर, मला माझ्या आईला भेटायचं, मी जाऊ शकते का प्लीज? तुम्ही बघू शकतात, पण त्यांना काही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. ओके, एक्सक्यूज. आई 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 कशी आहेस तू? तुला माहितीये आम्ही किती घाबरलो होतो. रडू नकोस, मला काही नाही झालं. थोडा श्वास घ्यायला त्रास झाला, बस एवढंच. मला काही नाही होणार. करून नको रे रडू. रडू साहेबाला डोळे पुस बघू आणि एकदा हस ना. तू हसलीस की मला बरं वाटेल. तुम्ही जरा रिलॅक्स व्हा ना. डॉक्टरने तुम्हाला कमी बोलायला सांगितलंय ना. उगा स्ट्रेस नका घेऊ प्लीज. आणि आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर, सो डोंट वरी. जाऊ बाप्पा, माफ करा. तुम्हाला असं अपरात्री माझ्यामुळे यावं लागलं. उगाच त्रास झाला हो तुम्हाला. काही काय बोलताय? तुमचा त्रास होणार आहे का मला? आणि मला सांगा, तुम्ही अशा हॉस्पिटलमध्ये असल्यानंतर मला तरी घरी झोप लागणार आहे का? कोणालाच नाही लागणार. आणि तुम्ही इतकं ओव्हरथिंक नका करू प्लीज. तुम्ही आता फक्त लवकरात लवकर बऱ्या व्हा, दॅट्स इट. मला काही नाही होणार. बरी आहे मी आता. माझी लेक आहे ना, ती जरा जास्तच काळजी घेते माझी. तुम्ही हिच्याकडे लक्ष द्या. पण आईची जर तब्येत खराब असली तर मुलांना तर काळजी वाटेलच ना. प्रत्येक मुलांना आपली आई ठणठणीत हवी असते, नाही? आणि साईंना तर नेहमीच तुमची चिंता असते. इनफॅक्ट जेव्हापासून त्यांना कळलंय तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात, तेव्हापासून रडतायत त्या. साई, नको रडू बाळा. मला रडणारी साई बघायला नाही आवडत. माझी दोन्ही मुलं हसत खेळत असली की मला आनंद होतो. तुम्हाला ते आनंदित हवंय ना, तुमच्या दोन्ही मुलं. तुम्ही लवकरात लवकर बऱ्या व्हा, तीच गोष्ट त्यांना आनंदी करणार आहे, राईट? सो तुम्ही त्याच्यावर फोकस करा फक्त प्लीज. हे बघा, तुम्ही पेशंटला जास्त बोलायला लावू नका, त्याने त्यांचा त्रास अजून वाढेल. आय एम सो सॉरी सर, आय एम सो सॉरी. ऍक्च्युली सगळेच पहिल्यांदा भेटतात त्यांना, म्हणून जरा ओव्हर एक्सायटेड झालो. रिअली व्हेरी सॉरी. इट्स ओके, पण त्यांना आरामाची गरज. आणि सर, एकच मिनिट. तुम्ही सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट द्या. आणि जो काही खर्च असेल ना, त्याचा अजिबात विचार करू नका. म्हणजे त्या आम्हाला फक्त लवकरात लवकर बऱ्या हव्यात, दॅट्स इट. शुअर. सी, त्यांची ट्रीटमेंट सुरू झालीच आहे, पण आता त्यांची बॉडी कशी रिस्पॉन्ड करते
त्यावर सगळं डिपेंड आहे. बट यू डोंट वरी, आपण त्यांना चांगल्यातली चांगली ट्रीटमेंट देऊया. थँक्यू सर, थँक्यू सो मच. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी मॅडम, तुम्हाला रिसेप्शनवर जाऊन बिल पे करावं लागेल. हो. मी बघतो. मी आलोच. मी आलो. एक्सक्यूज मी, माझी ताई, सॉरी, सुमन माने, त्या ऍडमिट आहे तिथे. त्यांचं बिल पे करायचंय. किती झालं सांगताय? एक मिनिट मी चेक करते. सर त्यांचे 35,000 झाले. 35,000? मी थोडे आत्ता आणि बाकीचे नंतर दिले तर चालतील? मामा इट्स ओके. मी आताच म्हणालो ना, मी बघतो सगळं. डोंट वरी. ओके, तुम्ही एक कार्ड प्लीज, आणि जे काही पेमेंट असेल तर प्लीज क्लिअर करा. रिलॅक्स. डन. थँक्यू सो मच. चलायचं? चला या. चला. तुम्ही काय पिणार मामा? चहा किंवा कॉफी घे. मामा प्लीज, तुम्ही परत परत माझ्या पुढे हात जोडू नका प्लीज. मला नाही आवडत ते सगळं. ते खुशराव, तुमच्या फक्त नावातच देव नाही हो, ती खरंच देवासारखी आहात. आमची सई खरंच खूप भाग्यवान आहे की तिला तुमच्यासारखा जोडीदार मिळाला. खरंच नशीबवान आहे ती. त्या दिवशी लग्नामध्ये जे काही घडलं त्यानंतर मी तुमच्या नजरेला नजर मिळवू शकेन का नाही असंच वाटलं होतं मला. आज ताई आजारी आहे म्हटल्यावरती तुम्ही देवासारखे धावून आला. तो तुमचे आभार कसे मानणार आहेत ना हेच मला कळत नाही. तुम्ही आधी प्लीज शांत व्हा आधी. रिलॅक्स. आणि मी हे सगळं का करतोय? आपण फॅमिली होत आता. वी आर फॅमिली नाव. सही बायको आहे माझी, तिची आई माझी नाहीये का आता? सो हे सगळं मी माझ्या आई करता करतोय असं समजा ना. आणि मी हे सगळं खरंच खूप मनापासून करतोय मामा. तुम्ही प्लीज ओव्हरथिंक करू नका, शांत व्हा. आणि मला सांगा आता आपल्यासाठी काय महत्वाचं आहे? आईची तब्येत ना, आपण त्याच्यावर फोकस करूया. यू प्लीज रिलॅक्स. रडू नका मामा प्लीज. चला. सई, जावई बापाला घेऊन घरी जा. माझी काळजी घ्यायला तर मामा वरुण आहे. सकाळी त्यांना कामावर जायचं असतं, त्यांनाही आराम मिळायला पाहिजे की नाही? तू जावई बापांना घेऊन घरी जा. ऐक बरं, जावई बापांना घेऊन जा. नाही, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. आणि काय बोलताय तुम्ही? मला का त्रास होणार आहे या सगळ्या गोष्टींचा? तुम्ही प्लीज ओव्हरथिंक करू नका. तब्येत तुमची खराब आहे ना, मग आरामाची तुम्हाला गरज आहे, मला नाही. तुम्ही रेस्ट घ्या छान. सई, तुम्ही बसा आईन बरोबर. मी आहे बाहेरच, काही लागलं तर लेट मी नो. आलोच.
जावई बापू खरंच भला माणूस. म्हणजे तू त्यांचा जीव वाचावा म्हणून त्यांच्याशी लग्न केलंच खरं, पण अशी साथ देणारा माणूस मिळणं खरंच भाग्य हो तुझं. एखादा असता तर जे काय घडलं त्याचा राग आयुष्यभर मनात ठेवून राहिला असता, पण जावई बापांनी असं नाही केलं. सगळं विसरून माझ्यासाठी धावून आले. तुझं मन समजून घेतलं. तुला माझी काळजी लागून राहिली असती हे ओळखून तुला इथं माझ्यासाठी घेऊन आले. बाहेर ताई सोडल्या तर तू घरातल्या बाकीच्यांचं मन जिंकशील याची खात्री आहे मला. हळूहळू बाहेर ताईंचं सुद्धा मन जपायला हवं. एक लक्षात ठेव साई, त्या घरात एक आदर्श बायको, आदर्श सून म्हणून स्थान मिळवायला. आणि जशी माझी काळजी घेत राहिलीस तशी तुझ्या घरातल्या सगळ्यांची काळजी घे. एवढी इच्छा पूर्ण करशील नाहीच. माझं कुटुंब कायम आनंदात राहील यासाठी मी कायम प्रयत्न करत राहील. मुळाची मजबूर सगळ्यांचं सगळं करते, पण सई आता माझी काळजी करणं सोडून दे. माझी काळजी घ्यायला वरून मामा आहे तिथं. आजवर जशी माझी काळजी घेत होतीस तशीच त्या घरातल्या माणसांची काळजी. आई, तू आजारी असताना कसं लक्ष लागेल माझं? नाही लक्ष लागणार. मॅडम, तुमचं बीपी लो झाल्यामुळे तुम्हाला चक्कर आली होती आणि तुम्ही असे रडत बसला तर तुम्हाला आणखी त्रास होईल त्याचा. नाही रडणार ती आता. मॅडम, तुम्ही आता आराम करा. आई, तू आता अजिबात बोलू नको. तुला आरामाची गरज आहे. सई, मी काय म्हणतो, तू आणि देवांशराव तुम्ही आता घरी जा. हा, मी आणि वरून आहोत नाही ते. काही लागलं तर आम्ही फोन करू तुम्हाला. मी त्यांना सांगून येते. आई, मी आलेच. आराम करतो. बस. नाही, मे बी आणखी 1-2 दिवस लागतील मला. नाही, आपण नेक्स्ट वीक प्लॅन करूयात ना. या बाकी तर मी तुम्हाला कळविलं. जर ऑनलाईन मला जॉईन करता आलं तुम्हाला तर लेट्स सी. या मी तुम्हाला कॉल करतो. या, थँक्यू. सर, मामा म्हणतोय की तुम्ही जा म्हणून. म्हणजे तो आणि वरून थांबणार आहे इथे. नाही, पण आईला काही गरज पडली तर? आई जरा स्टेबल झाली की जाऊयात ना आपण. काही प्रॉब्लेम नाहीये. मग आपण असं करूयात का, मी थांबते, तुम्ही जा. असे तुम्हाला उद्या सकाळी ऑफिसला पण जायचं आहे ना. ऑफिसचं एवढं काही नाही आहे, मॅनेज होईल ते सगळं. आणि सी मी तुम्हाला सोडून नाही जाणार आहे कुठेच. सो इट्स ओके. एकटीला कुठे? इथे मामा आहे, वरून आहे, मी थांबू शकते. मी तुम्हाला एकटीला सोडून कुठेच जाणार नाही. ओके.
नजरेतला चोरटा इशारा निशिगंध तू मनातला तू निशा गोजिरी तू सखी भाबडी प्रेमासवे मैत्रीची गोडी तुझी माझी जमली जोडी देवा देवा अरे उठलात का तुम्ही? सई अगं आवरलं का तुमचं? देवा सई देवा सई अगं बाई सकाळी सकाळी कुठे गेली दोघं? काही कळवलंही नाही. कुठे गेली दोघं? देवांश सई या अगं सई आणि देवांश सकाळपासून घरात नाहीये. सगळीकडे शोधलं त्यांना. हो ऍक्च्युली दादा सुद्धा मला रूम मध्ये दिसला नाही. तो जॉगिंगला जातो ना सकाळ सकाळी, असं पण नाही दिसला जाताना. अगं बाई कुठे गेले असतील दोघं? काही सांगून पण गेली नाही. मी वहिनीला कॉल करून बघते. हा लागला का? मम्मा दादाच्या बेडरूम मधनं आवाज येतोय ना? हो बहुतेक. थांब मी बघते. अगं बाई फोन पण इथेच विसरून गेली. काय म्हणायचं यांना? वहिनी पण ना फोन घरात विसरून गेली. मग आता? अगं इकडेच जवळ वॉकला वगैरे गेले असतील दोघं. अगं कुठेही जाऊ दे पण सांगून जायचं ना. जीवाला घोर लागतो उगाच. बरं तू एक काम कर, देवांशला फोन लाव. बरं. करून फोन घरी सांगायचंच विसरलो मी इकडे आले होते. हा रिया बोल. हॅलो दादा, अरे कुठेस तू? मला दे एक मिनिट. हा हॅलो जानू 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 बोल 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 बोल. अरे कुठे आहात तुम्ही? सकाळपासून शोधते मी तुम्हाला. ते काहीतरी सांगून तरी जायचं ना. बस काळजी लागून राहते. नाही 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 सॉरी सॉरी, जरा धावपळीत सांगायचं राहिलं तुला. ऍक्च्युली मी सईना घेऊन हॉस्पिटलला आलोय. हॉस्पिटलला? का? काय झालं सईला? हॅलो अगं तू तू शांत हो, काही झालं नाहीये, रिलॅक्स. मी तुला हॅलो हॅलो देवा, अरे ऐकू येते का तुला? हॅलो यार फोनची बॅटरी पण आत्ताच डेड व्हायची होती. अगं हॅलो देवा. काय झालं? कट झाला. धड काही ऐकूच येत नव्हतं. फक्त इतकंच कळलं की तो सईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला.